आपल्याकडे जसा करोना व्हायरस चायनाच्या नावाने फेमस झालेला आहे, तसंच भारताच्या नावाने सुद्धा एक नवीन रोग फेमस होत चालला आहे. असं तसं नाव नाही, तर त्याला डायरेक्ट आपल्या राजधानीचंच नाव त्या रोगाला दिलेलं आहे, डेली बेली. हा एक पोटाचा आजार आहे आणि ज्याचं नाव या लोकांनी दिल्ली या नावावरून दिलेलं आहे. ही नेमकी काय भानगड आहे हे बघण्यासाठी याच्यावरती मी थोडं रिसर्च केलं. तेव्हा मला समजलं की जेव्हा आपल्या भारतात हे फॉरेनर लोक फिरायला येतात, तर त्यावेळेस हे जेव्हा दिल्ली सारख्या ठिकाणी जातात, तर तिकडे फास्ट फूड खातात किंवा स्ट्रीट फूड खातात आणि त्यात पाणीपुरी सारखे अनेक पदार्थ त्यामध्ये सामील असतात आणि ते पदार्थ खाऊन त्यांना फूड पॉइझनिंग सारखे आजार होतात. काही जणांचे आजार आपल्या भारतात नीट होत नाहीत, म्हणून ते त्यांच्या देशात जाऊन त्याच्यावरती उपचार घेतात. आणि असाच उपचार चालू असताना त्यांना समजलं की भारतातल्या फास्ट फूड आणि स्ट्रीट फूड मध्ये जे बॅक्टेरिया आढळून येतो, त्यामुळे त्यांचा पोटाचा एक असा आजार तयार झालेला आहे, जो एक प्रकारचं फूड पॉइझनिंग सारखंच आहे, पण 100% फूड पॉइझनिंग सारखं नाही, ज्याला ते माइल्ड फूड पॉइझनिंग असं म्हणतात. आणि त्याच रोगाला या फॉरेनर लोकांनी डेली बेली असं नाव दिलेलं आहे.